भावना दुखवण्याच्या उद्देशाने केला असल्याचं ते म्हणाले. या वर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी सुमारे 1,00,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्यानं हा अर्थसंकल्प राज्यासाठी खूपच लाभदायक ठरेल, असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. या अर्थसंकल्पात राज्यातल्या रेल्वेचीच 4,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र को तो बड़ा लाभ होने वाला है, मोटा लाभ होना है। महाराष्ट्र का जो बजट स्टेट कंपोनेंट है वो भी बड़ा है, लगभग 1,00,000 करोड़ रुपए बन गए। रेलवे में बहुत बड़े पैमाने पे निवेश इस बजट में सुनिश्चित किया गया है, जिसमें अगर हम महाराष्ट्र अकेले को देखें तो जो 2009 से 14 कांग्रेस की यूपीए की सरकार, जिसमें शरद पवार जी वगैरह सब थे, वो महाराष्ट्र के लिए लगभग 1,170 करोड़ रुपए अपने रेल बजट में सालाना प्रावधान करते थे। इस वर्ष के रेलवे बजट में महाराष्ट्र के लिए 24,000 करोड़ रुपए का प्रावधान किया गया। पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात 12,21,000 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या 140 कोटी जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणं आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी देणं हे अर्थसंकल्पाचं मुख्य उद्दिष्ट आहे, हे त्यांनी अधोरेखित केलं. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प विकसित भारताला नवे पंख देण्याचं काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विविध देशांशी व्यापार करार झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. भारत आपल्या हिताचं रक्षण करत आत्मविश्वासानं या करारात पुढे जात असल्याचं त्यांनी सांगितलं. या करारांमुळे सुमारे 70% आंतरराष्ट्रीय बाजार भारतासाठी खुला झाला आहे, असं त्यांनी सांगितलं.